या अभंगावर आपल्याला त्या अभंगाचं मनोगत काय आहे, माऊली त्या अभंगामध्ये काय म्हणतात ते आपल्याला समजून सांगतात. मला वाटतं विष्णूने माझ्याकडे आले गेल्या विष्णूने या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी त्या जाणतेपणा आणि नेणतेपणा कोणाच्या ठिकाणी असतं असं सांगतात. जाणणे म्हणजे तरी काय, नेणे म्हणजे काय नाही का, आणि जाणीव कशी असते, नेणीव कशी असते, चिंतन आपल्याला पाहायचं अल्पशा वेळेमध्ये. संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली या अभंगामध्ये आपल्याला या भगवंताचा जे अलौकिक तत्व आहे, भगवंताचं ऐश्वर्य कसं आहे, त्या भगवंताच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी जाणतेपणा आणि नेणतेपणा भक्ताचा तो पाहत नाही असं त्या जाणीव नेणीव भक्ताची भगवंती नाही असं त्या जाणीव. जाणतेपणा आहे का नेणता आहे, भक्त हा ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, भगवान ते पाहत नाही. त्याचे फक्त काय पाहतात, भगवान परमात्मा त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली निष्ठता, निष्ठा, तत्वावर जे काही आरूढ असतात त्यांना भगवान परमात्मा जवळ करत असतात. भगवान परमात्मा भगवंताचे जर आपण चिंतन करू लागलो तर भग त्याचा मूळ धातू आहे. भग म्हणजे सहा आणि वार म्हणजे तत्वार. सहा गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला भगवान म्हणतात. यातच भगवत माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरांमध्ये कोणी सांगून केले माऊली, ऐका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुण वर्य वसुदे एक म्हणून तो भगवंत. यश श्री अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा गुण असतात भगवंताजवळ, म्हणून तर त्याला भगवान म्हणतात. यश नावाचं भगवंता सगळे गुण आहेत, समूल रूपाने आहेत, साई गुण असतात भगवंताजवळ, म्हणून तर त्याचं नाव भगवान आहे. भगवंताच्या जीवनामध्ये कधीच अपयश आलं नाही. भगवान सगळ्यात विजयी आहे. यश म्हणजे विजय. यश शब्दाचा अर्थ काय होतो, विजय अशा प्रकारचा होतो. भगवंताच्या जीवनामध्ये पराजय कधीच नाही, कधीच नाही. भगवंताला जर विजय मिळतो तर भगवंताच्या भक्ताला कधीच पराजय नाही, हे तितकंच अशा प्रकारचं सत्य आहे. भगवंताला जसं सदाचा विजय आहे तसं भक्ताला सुद्धा पराजितपणा कधीच नसतं. यश हा श्री लक्ष्मी यांच्याजवळ आहे, ऐश्वर्य भगवंताजवळ. भगवंत आणि अशा प्रकारचे आपलं स्वरूप आणि देत असतात, आपलं स्वत्व देत असतात, हे विशेष. भगवंताजवळ ज्ञान आहे नाही का, भगवंत आणि त्याच्याजवळ ज्ञान आहे म्हणण्यापेक्षा तो ज्ञान रूपच आहे. भगवंत हे सुखी आहे, ते सुखरूप आहे, सुखरूप आहे. भगवंत सुखी म्हणल्यापेक्षा ते सुख हे त्यांचं स्वरूप आहे. सुखरूप आहे सा तुझा कोणी माझ्या
स्वरूप आहे, ज्ञान वैराग्य त्याच्याजवळ आहे, तेवढं वैराग्य आपल्या देवांजवळ. भगवंतांनी ज्यावेळेस त्या कंसाला गतप्राण केलं मारलं आणि समग्र राज्य भगवंताला सहज प्राप्त झालं होतं. नवे नवे त्या उग्रसेनामध्ये त्या कंसाच्या वडिलांनी हे सगळं राज्य भगवंताच्या पायी समर्पित केलं, तरी सुद्धा भगवंतांनी त्याला नकार दिला. नको पण ऐश्वर्य बाबा, तुम्ही ज्याचं अधिपत्य बघा, तुम्ही राज्य व्हा, तुम्ही हे राज्य सगळं चालवा. मोहन होता भगवंताला, वैराग्य वैराग्य त्याच्या ठिकाणी होतं सगळे गुण. आणि भगवंताजवळ एक समयवर छेदे करून नांदत होते त्यांना, म्हणून त्यांचं नाव भगवान आहे. त्या भगवंताचं जे काही नामचिंतन करणारे जे काही साधक आहे, त्या साधकांना सहजासहजी फक्त नाम साधनेने मोक्षापर्यंत जाता येते. सदा हरिउच्चारणे जाणीव नेणीव भगवंती नाही, हरिउच्चारणे पायी मोक्ष सदा. हा सदा शब्द आधी घ्यायचा. सदा हरिउच्चारणे, मग फळ काय? मोक्ष त्याला प्राप्त होतो. सदा उच्चारण केल्याने मोक्षापर्यंत तो भक्त जात असतो. सरळ सरळ असं त्याच्या प्रकारचं आहे. त्या भगवंताचं जे काही स्वरूप आहे, ते स्वरूपाचा शास्त्रांनी बऱ्याच ठिकाणी आणि विचार केलेला आहे. भगवंताचं जे काही स्वरूप आहे, रूप वेगळं आणि स्वरूप वेगळं होतं. रूप असतं ते म्हणजे जाणं येणं रूपाजवळ असतं, आणि स्वरूपाचं कधी जाणं येणं नाही बरं असं आहे. आपण रूपा म्हणजे का आपली वृत्ती, आपली नजर फक्त रूपापर्यंत असते. रूपाचा परित्याग आहे आणि स्वरूपाची प्राप्ती आहे. रूप हे नश्वर आहे आणि स्वरूप हे शाश्वत आहे. भगवंताचं स्वरूप हे शाश्वत अशा स्वरूपाचं आहे. भगवान परमात्मा आणि साधतेपणा भक्ताच्या ठिकाणी आहे, त्या नेमतेपणा आहे, याचा काहीही विचार करीत नाही. चालणं म्हणजे तरी काय आणि नेणं म्हणजे काय, त्याला आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. बुद्धी जाणण्याचं कार्य करत असते. जाणते कोण केव्हा प्राप्त होत असतो? जाणण्याचं काम कोणाचं आहे? बुद्धीच आहे. बुद्धी ही बुद्धी आपल्या स्वरूपाला जाणत असते. कारण बुद्धी आणि बुद्धी ही अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार ज्यावेळी होते त्यावेळेस ती भगवंताला जाणते असा निश्चय होत असतो. कारण बुद्धीला जे आवडतं
ज्यामध्ये बुद्धी आहे आणि बुद्धीजवळच देव आहे आणि एका बाजूला विषय आहे प्रपंच म्हणा आणि त्या दोघांच्या मनात बुद्धी आहे. लक्षित एकाच आणि त्या या स्थूल देहामध्ये बुद्धीचं वास्तव आहे. अज्ञान म्हणजे संसार म्हणजे अज्ञानामुळेच संसाराला जन्म झाला. या संसाराचं मूळ कारण म्हणजे अज्ञान आहे. अज्ञानाने त्या संसाराला जन्म दिला. या संसाराचं मूळ कारण काय असेल तर अज्ञान आहे. अज्ञान जर शिल्लक राहिले तर संसार शिल्लक लागते बरं का. अज्ञान केलं की संसार केला. संसार घालवायचा का अज्ञान नष्ट करायचं. अज्ञान नष्ट करायचं असं बाकी काय. अज्ञान केलं की संसार केला. कारण या संसार हे कार्य आणि अज्ञान त्याचं कारण आहे. आणि कारणाचा जिथे नाश होतो तिथे कार्याबाबत नाही असं होतं. जसं आता नाही तो राहिला प्रकार त्या माता वर्गाला विचारा. त्यांच्या जुन्या माता आहेत त्यांना उतरंडी असायच्या घरात. उतरंडी आता उतरंडी नाही आहे. उतरंडीमध्ये त्याच्यामध्ये फार मोठी रचना असायची बरं का. सगळ्यात मोठं गाडवा डेरा पुढाशी त्याच्यापेक्षा लहान त्याच्यावर त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान लहान लहान. जर उतरंड जर पडायची असेल नष्टच करायची. एके गाडवा नष्ट केल्यापेक्षा पुढाचं गाडव्याला जर टोला मारला तर आपण खालची तसं गुणाचं गाडव म्हणजे अज्ञान आणि वरले गाडव म्हणजे संसार. संगत ज्ञानाने नाही का असंग शास्त्राने नाही का या अज्ञानाचा जर ज्ञान खडगाने जर आपण नाश केला तर संसार नाश करायचं वेगळं कारणच राहणार नाही. म्हणून ती बुद्धी आणि अज्ञान आणि भगवान परमात्मा अज्ञानाच्या आणि देवाच्या मनात बुद्धीचं वास्तव्य आहे. मग जर सद्बुद्धी असेल तर ती भगवंताला आश्रय करते आणि असद्बुद्धी असेल तर ती अज्ञानाचा आश्रय करते. या बुद्धीवर सगळं आपला परमार्थ अवलंबून आहे. या बुद्धीला जर अज्ञानाकडे ती जर गेली तर अज्ञानाकडे का जाते. संस्कार नाही म्हणून दुसरं काय. आणि जे संस्कार संपन्न असतात कोणाचा तरी संघ कोणाची तरी संगती महात्म्याच्या संगतीने जर ती बुद्धी जर आपण वापरली तर ती बुद्धी ही देवाकडे जाऊ शकते. सहज जाऊ शकते. विठ्ठल जाऊ दे. आपली लाईन कायम आहे ना. जाऊ दे. तुम्हाला ऐकू येतं नाही एवढं काही. थोडं जोरानं बोला. पण यात एक चांगली अजून एक गोष्ट चांगली लाईन गेली होती बरं का गुरुजी. बऱ्याच लोकांना झोपायला सरळ झोपून जा. आपल्या कीर्तनात परवानगी असते झोपायची. जेवण झोपायची. कारण लाईट असल्यावर झोपता येत नाही. याच्यामध्ये गुंग आली तर दिवसभर तुम्ही काम केलं. मी सुद्धा कामच केले. त्याला काही विलाज नाही काही. आपण सगळे शेतकरी वर्गातले सगळे कामाचे लोक आहोत. त्याला साहजिक आहे. बरेच लोक म्हणतात आम्हाला कीर्तनात झोप येते बरं का. पण माझं म्हणणं आहे कीर्तनात झोप येत नाही. त्यांच्या झोपेच्या वेळेत आपलं कीर्तन आहे म्हणून ही भानगड होती. बाकी काय. तेव्हा आपला विषय हा चालला की बुद्धी ही जर संस्कारहीन असेल तर ती अज्ञानाकडे जाते. आणि बुद्धीला जर संस्कार असेल सत्संगतीचे तर ही बुद्धी बोधाकडे नाम देवाकडे जात असते. आणि त्यामुळे काय झाला व्यवहार हा बुद्धी देवाकडे गेली असताना बुद्धी शिल्लकच राहते. देवस्वरूप होत असते बस काय. म्हणून विचारसागरामध्ये फार सुंदर वर्णन आले की बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्यास. तिथं असं स्पष्ट लिहिले बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो शुद्ध परमात्मा मी जी असे. त्या ठिकाणी असं म्हणे त्या ग्रंथकर्त्यांचं बुद्धी जाणे नाही का जी मल विक्षेप रहित बुद्धी सहित बुद्धी आहे. ज्या बुद्धीच्या ठिकाणी चंचलता आहे विक्षेपता आहे ती बुद्धी
न जाणे म्हणजे भगवान परमात्मा विषय नाही ना, त्याला बुद्धी विषय करून जाणत नाही, कारण बुद्धीचा विषयच नाही तो. असे जर बुद्धीचा विषय परमात्मा झाला तर परमात्मा जड होईल. यांना ठेवा, परमात्मा तर चेतन आहे. मग त्या बुद्धीने त्या परमात्म्याला जाणलं म्हणजे कोण विषय करून जाणं, ज्या बुद्धीच्या ठिकाणीच विषय आहे तर ती बुद्धी परमात्म्याला जाणत नाही. संपलं, बुद्धी न जाणे. आणि बुद्धी जाणे, अहम ब्रह्मास्मित्याकर वृत्ती ज्या बुद्धीमध्ये तयार झाली ती बुद्धी जाणे, अशी त्याची संगती. म्हणून जाणीव, जाणतेपणा आणि नेणतेपणा नाही का. काही जाणकार लोक आहेत, काही नेणते लोक आहेत, काही जाणून नेणते आहेत, काही नेणून जाणते. त्यात असे प्रकार आहेत. संत हे जाणून जाणते बरं का. नवे नवे या बुद्धीला हा परमात्मा जाणला जातो. नाही नाही, बुद्धी जर ही आणि शुद्ध सात्विक मती जर असेल, कारण रेखे बुद्धी कुरुनंदन तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्ट सांगितले की बाबा बहुशका नंतरचे बुद्ध व्यवसाय ना, अव्यवसायी बुद्धी पुष्कळ आहेत, पण देवाला जाणेल फक्त बुद्धी एकच असते. त्या ती देवाकडे गेल्यानंतर देवरूपच होते. कारण बुद्धी अज्ञानाकडे गेली तर बुद्धी कायम राहते बरं का, बुद्धीचा नाश होत नाही. पण देवाकडे गेल्यानंतर ती बुद्धिरूपानं राहतच नाही का, बुद्धी भगवत स्वरूप होते. विठ्ठला विठ्ठला. म्हणून म्हणजे जाणते म्हणजे कळलेपणा. जाणतेपणा या शब्दाचे कळणे. जाणते म्हणजे कळणे, नेणे म्हणजे न कळणे. संत जाणते आहेत. कशाला जाणलं त्यांनी, यथार्थ स्वरूपाला ज्यांनी जाणलं त्यांना संत म्हणतात बरं का. म्हणून ते निभ्रांत आहे. आणि ज्यांनी जाणलं नाही ते भ्रांत आहेत. दुसरं काय, भ्रांत पुरुष आणि निभ्रांत पुरुष याच्यामध्ये हाच फरक आहे. ज्यांनी देवाला जाणलं ते भ्रांत आहे, ज्यांनी देवाला जाणलं नाही ते भ्रांत पुरुषाच्या प्रकारचे असतात. म्हणून जाणतेपणा आणि नेतेपणा या आधी आपण लक्षात घ्या. जगामध्ये जास्त लोकांची संख्या जाणत्यांची आहे का नेत्यांची आहे गुरुजी? जाणते लोकांची फार कमी, फार अल्प आहे. नेते लोक जास्त आहेत. नेते लोक जास्त, थोडक्यात समजा तुम्हाला अज्ञानी लोक जास्त आहेत. बस, अज्ञानी लोक जास्त आहेत. ज्ञानी लोक जगामध्ये फार थोडे. मनुष्याला सहस्रेषु कश्चित् यतती सिद्धे यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. भगवंतांनी सांगितलं की अर्जुना, अशा हजारो मनुष्यामध्ये एखादा प्रयत्न करणारा असतो, हजारो प्रयत्न करण्यामध्ये माम वेत्ति तत्त्वतः, मला यथार्थपणे जाणारा एखादा आहे. विरळा ऐसा कोणी तुका म्हणून संत हे जाणते आहे. संत वर्ग सोडले ते सगळे त्याच्या म्हणून तुकोबाने अनेक ठिकाणी वर्णन केलं की देवा, मला तू असं जाणतेपणा दे, पण व्यवहार दृष्टीने लोकांनी मला नेमतं म्हणावं. मी असावं जाणता, पण लोकांनी मला नेमतं म्हणावं. असं आहे. जाणूनी नेनते करी माझे मन, जाणूनी नेनते करी माझे मन, तुझे प्रेम कोण देऊन या भगवंता.
किंवा तो जाणता कर पण जगाने मला नेमकं म्हटलं पाहिजे का, कारण तो स्वतःला जाणता म्हणायला तयारच नाही ना. आणि चातुर्याला ते महत्व किसी केली आवड होती असावा जाणता, वाटूनही जाणता त्याला म्हणा जाणता. बरं असावा ज्ञानी, वाटूनही ज्ञानी त्याला म्हणावं. असावा शहाणा, वाटूनही शहाणा त्याला म्हणावं. असतो काढून वाटतच नाही काढून त्याला म्हणा काढून. असो काय तुझी भाषा आहे. जाणतेपणा मला प्राप्त व्हावं पण जगाच्या दृष्टीने त्याला नेमकं ठरवावं असे असं भगवंताकडे तो पुढे मागणं केलेलं आहे. एकदा काय झालं, एका नगरीमध्ये एका भविष्यकाराने राजाला सांगितले की राजेसाहेब अमुक तिथीला 12 वाजता दुपारी रक्ताचा पाऊस पडणार. चांगला भविष्यकार आपण जाणता माणूस होता, वेदशास्त्र संपन्न होता. ते महात्मा यांनी सांगितलं दयाने त्याला की राजेसाहेब 12 वाजता त्या तिथेला रक्ताचा पाऊस पडेल, सावधान राहा. 1 तास रक्ताचा पाऊस पडेल आणि तो पाऊस ज्याच्या अंगावर पडेल तो वेळा होईल असं त्या भविष्यकाराने राजाला सांगितलं. राजाने दोन्ही देऊन टाकले की अमुक तिथेला 12 वाजता 12 ते 1 घराच्या वेळेस कोणीही निघू नका. रक्तात पाऊस पडणार, ज्याच्या अंगावर पडेल तो वेळा होईल, रमिष्ट होईल. दोन्ही दिली. लोक फार मूर्ख आहेत, लोक ऐकत नाही. पण लोक ऐकत नाही का संतांच ऐकत नाही. कसं सगळेच ऐकत नाही, संतांच ऐकत नाही. तितिक्षा म्हणजे सहन करणे, कष्टावरचं सहन करणे. सगळं सहन करतात. कुठं प्रपंचात परमार्थामध्ये थोडसं बोललं तर एखाद्यावर थोडसं एखादी मला जर रागवले लगेच तो म्हणतो हे का आणि तुम्ही पाऊस पडणार निश्चित ठरलं पण लोकांनी ऐकलं नाही. मला भविष्यकाळाकडे पाऊस पडतो का, सगळे लोक मुद्दाम 12 वाजता होते. सगळ्या गल्लीमध्ये फिरू लागले. राजेसाहेब आणि प्रधानजी मात्र वर मागून आणि त्यांच्या महालामध्ये दुसऱ्या चौथ्या मजल्यावर जाऊन बसले. त्यांची श्रद्धा होती त्या महात्म्याची. तेव्हा तो पाऊस पडला, ठरलेला वेळेवर पाऊस झाला, रक्तच पाऊस पडला. रक्ताचा पाऊस पडला. ते सगळे सगळे पागल झाले. ते आता ते पागल झाले ते काय करणार, ते पाग वेळे झाले, ती शुद्ध वेळे झाली. अगदी अंगावर तर मसूल काढून टाकला. सगळे अगदी जगण्यास लागले, गणपती बोलू लागले, नाचू लागले. राजेसाहेब आणि प्रधानजी हे लोक ते पाहत होते. ज्यांनी त्यांना पाहिलं त्यांनी यांना पाहिलं. राजे प्रधान म्हणजे काय वेळे लोक सगळे नाचू लागले. आपलं ऐकलं त्यांनी. ते नाचणारे लोक काय म्हणू लागले, आपण शाने म्हणे हे फक्त तो गवेळे आहे का, यांच्या अंगावर कपडे आणि वेळे स्वतःला वेळे कधी समजत नाही बरं का, कधी समजत नाही. म्हणजे हे फक्त दोघच वेळे राहिले आणि यांना आपलं सगळं करतो म्हणून हे त्या महालात निघले. राजे राजा आता काय करणार, हे लोक सगळे झाले ना. प्रधानजी म्हणले राजेसाहेब आता असं करा, नाविलाजी म्हणले आता रक्ताचा पाऊस तर बंद झाला पण जर तुम्ही आपण दोघं खाली नाही गेलो तर आपल्याला म्हणून टाकायला होते त्याने वेळ येत नाही. त्यापेक्षा आपण सुद्धा कपडे काढून त्यांच्याबरोबर नाचू लागलो. राजेसाहेब दुसऱ्या मार्गाने प्रधानजी ते गेले, त्यांच्यात नाचू लागले. हा म्हणजे आताशी आपल्यासारखे शाले झाले. आता हे लोक नाचत होते, राजा प्रधानी नाचत होता, पण त्याच्यात फरक काय, हे नेणूने नेमके होते, राजा प्रधानी जाणूने नेमके होते. राजा आणि प्रधानजी जाणते होते पण नेत्यासारखं वागत होते आणि हे नेणून नेमके होते. बस हा समाजाचा
साधेपणाने नेमकेपणा असून सुद्धा त्या ठिकाणी आहे असे दोन्ही म्हणजे भगवंताकडे गेले, नामचिंतन जर करू लागले तर भगवान त्यांना मात्र सगळ्यांना आपलंसं करत असतो, सगळ्यांना कृपा करत असतो. कारण तो दया सिंधू आहे. जाणीव निनीव भगवंती नाही, त्या भगवंताच्या ठिकाणी नाही का हा मोठा आहे, हा ज्ञानी आहे, हा अज्ञानी आहे, सामान्य भक्त आहे, आर्थ हा ज्ञानी जिज्ञासू आहे, अर्थार्थी आहे, असं काही न पाहता त्यांचा सहज भगवान उद्धार करत असतो. म्हणून जाणीव भगवंती नाही पुढं उच्चारणे पायी मोक्ष सदा, म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये नामचिंतनाचा प्रवाह अखंड असत असेल आणि शुद्ध प्रवाहाची धारा, नामाची प्रवाहाची धारा जर त्या चित्तात असेल तर त्याचा भगवान परमात्मा अंगीकार करत असतो. महाराज पहिल्या चरणात सांगतात, जाणीव निनीव भगवंती नाही जाणीव निनीव भगवंती नाही. काय साधना केली त्यांनी? हरी उच्चारणी साधना आहे आणि मोक्ष साध्य आहे. अर्ध्या चरणामध्ये साध्य आणि साधन सांगितलेलं आहे. हरी उच्चारणी साधन आणि मोक्ष हे साध्य आहे. नामाने मोक्ष प्राप्त होतो बस, म्हणजे साधनाने साधक हा सिद्धदशेला प्राप्त होत असतो असं आहे. सिद्ध अवस्था साधकाशिवाय होत नाही, कारण साधकाचा तो सिद्ध होत असतो असं आहे. आज एकदम सिद्ध का साधकाचा सिद्ध? साधकाचा सिद्ध होत असतो. हो, लग्न सुनबाई, लग्न झालं तर सुनबाई घरात आहे, आल्याबरोबर सासू का काही दिवसानं सासू काही दिवसानं दुसरं काय तिला म्हणजे काळ जावं लागेल ना, तिला सेवा करावं लागेल सगळ्या घराची. तेव्हा कुठं सासू पण एकदम सासू होता येत नाही, म्हणा सासू होता येत नाही. आश्रमात एकदा महाराजांच्याकडे एक मुलगा आला आणि त्यांनी विचारलं, महाराज मला इथं राहायचं आहे की? हा म्हणले. इथं काय चालतं? काय करतो म्हणाले? ज्ञानेश्वरीचं पारायण चालतं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे, विचारसागर आहे, गीता आहे, प्रभाकर आहे, विचारसागर आहे, हे सगळं चिंतन चालतं इथं. म्हणजे मी तर कोण सांगतं? मी महाराज लोक श्रीगुरु सांगतात, शिष्यमंडळी ऐकत असतात, शिष्यमंडळी अभ्यास करतात, काही आश्रमाचे काम करतात. काम करण्याचं काम, अभ्यास करण्याचं काम शिष्याचं आहे आणि सांगण्याचं काम गुरुचं आहे. त्यांनी विचार केलं, महाराज त्यापेक्षा असं करा ना, म्हणजे मला शिष्य केल्यापेक्षा मला गुरुच करून घ्या म्हणे. आणि तू शिष्य होण्याची जर तुझी लायकी नाही तर तू गुरु कसा? आधी शिष्य व्हावं लागतं, मग गुरु प्राप्ती होत असते. असे गुरु म्हणजे मोठा, गुरु म्हणजे व्यापक, गुरु शब्दाचा अर्थ फार गुरु शब्द. गुरु म्हणजे दीर रेखाचा नव्हत का? कारण आपल्याला इथं चुकायचं नाही, कारण चुकलं की गुरुजी आपल्याला पुन्हा बोलतील ना, असं कसं. आणि चुकलं तर त्यांनी सांगावं, आपलं काही कसं काही चूक आवश्यक आपण प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे. बरं का? कारण छोट्या मुलांना चूक काढून आपण गुरु म्हणजे व्यापक, नवे नवे
गुरु आणि परब्रह्म याच्यामध्ये भेदच नाही करायचा. जे जे देव श्री गुरु अकल्पनाची कल्प करो तसो मी तुम बीजप्रधानावनी. 18व्या अध्यायात पहा माऊली म्हणतात देव आणि श्री गुरु भिन्न नाहीतच. उपाधीत भेद आहे पण चैतन्यात अभेद आहे त्यांच्या. बरं का, देहदृष्टीत भेद आहे पण आत्मदृष्टीने चैतन्याच्या दृष्टीने मात्र परब्रह्म आणि श्री गुरु एकच आहेत. म्हणून साक्षात परब्रह्म पण म्हणतो नाही मी, गुरु आणि परब्रह्म एकच आहे. नाही बरेच लोक म्हणतात आमचे गुरु मेले काढ गुरु आणि गुरुकडे मरत असतात. गुरु तत्व आहे, गुरु ब्रह्म आहे, ब्रह्म पण मरत असतं का? आणि देहदृष्टीने नसेल पण आत्मदृष्टीने बोधदृष्टीने ते आहेतच. गुरु कधीच मरत नसतात. बरेच लोक म्हणतात आमचे गुरु मेले ते करायचे. तुला गुरुच कळायला नाही बाबा. गुरु शब्दाचा अर्थ असा आहे की ब्रह्मचैतन्य आणि गुरु यांच्यामध्ये रतिमात्र अजिबात भेद नाही. नवीन अभेद क्रमाने प्राप्त होतात त्यांना गुरु असे प्रकारचे म्हणतात. का गुरु दाविल्या वाटा असे गुरु आपल्याला वाट दाखवतात. श्री गुरु साईखा असता दिवसभर काम करायची, घरचं काम करायची,
सगळं काम धंदा करायची, सासूला अनुसरून टाकून द्यायचं, सगळं करायचं. पण झोपताना ती सासूबाई त्या सुनेला एक शब्द म्हणायची. काय म्हणायची? आम्ही नव्हतो अशा. त्या सुनेला वाटायचं की एवढं काम करते की म्हातारी घेणं नका शाबासकी देऊ, पण वाईट तरी म्हणून नाही ना. शाबासकी द्यायला पाहिजे होती. किती तिला कोणाचं पण काम करायचं, दररोज तेच. तिनं का सगळं सोडून झाला वेळा ती म्हणायचं आम्ही नव्हतो अशा. ती अशी खुश झाली मला, अशी वाळून चालली सुनबाई. शरीर कृष झालं. एका दिवशी तिच्या सासऱ्याने विचारलं, बाई तुझं ते दुखत का, असं अशी वाळले का, सूक्ष्म का झाली? आता तिला सांगायचं बेस पडला ना, कसं सांगावं. म्हाताऱ्याला तर राग आला कोणाचं, पण म्हाताऱ्या कावेळच होतं तिला. तो नक्की म्हणला ती सासूबाई बोलते का म्हणे काय, ती मलाच बोलते तर तुम्ही काय ऐकत करणारे म्हणे, कारण ती जे बोले खात खात मी म्हातारा झालं बोलली. आता ती मला सोडेल, ती तर मला तुला कशी सोडेल, तू सांग, घेऊ नको. तिची खोडत नसती, तू सांग, तिला थोडं धैर्य आहे, सांग म्हणे बाळ तुझ्या पाठीशी आहे, सांग, निसर्गपणे सांग. तिने सांगितलं मामाजी असं आहे, कितीतरी काम धंदा केला, ती संध्याकाळच्या वेळी ती सासूबाई एक शब्द मला देतेच, आम्ही नव्हतो अशा अशी म्हणतेच. ती सोबत म्हणे तो आता उद्यापासून असं कर. ती तशी म्हणले ना, एकच म्हणायचं आम्हीच बघा, एवढंच म्हणले झालं म्हणा. सासू काम झालं, आम्ही नव्हतो आशा. सुनबाई कर म्हणले आम्हीच बघा. आम्ही म्हणल्याबरोबर तुझं मागचं सोड ते घरात आलं ना, तिथं मागच्या तिथं घरात येऊ लागलं. पहिली मोठी नांदतच नव्हती, सगळं तिथं डोळ्याकडं आलं की टी व्ही चालू. नांदायला आले तर पळूनच जायची. एकदा पळून झाले ती याला ती फळेवर जाऊन धरलीच आणि फळं बसून वापस आली. याच्याचं काय झालं पहा, त्या दोघांना तहान लागली, पायाला टेकडीला मला पाणी आणलं. तर ती पायावर म्हातारा ते पाणी आणायला गेली, तिनं म्हाताऱ्याला गेलं गेली. हे सगळं तिच्या कोणाच्या सासू, पण ते आयुष्यात म्हणले नाही. गुणच आला माझा, गुणच आला. पाठी राख. अरे भवबंधनातून सोडणारी सगळं आहे, आपल्याला यथार्थ बोध करून देत असतात. जाणतेपणा कोणत्या ठिकाणी मोक्ष कसा आहे, मोक्ष म्हणजे तरी काय. मोक्ष या शब्दाचाच अर्थ तुला एका शब्द समजला तुम्हाला. मोकळं होणं त्याचा अर्थ मोक्ष. कशातून मोकळं होणं? नसलेल्या बंधनातून मोकळं होणं. दुसरं काय? संसार बंधन संसार मुळात खोटा आहे आणि त्याचं बंधन कसं खरं नाही. अरे मी आता बोललो, संसाराला मूळ कारण अज्ञान आहे. अज्ञान जर खोटं आहे तर खोट्या अज्ञानाने झालेला संसार खरं राहिलंच नका. अज्ञान जर आपल्याला खोटे असं कळलं तर अज्ञानाच्या पोटी निर्माण झालेला संसार सत्य वाटेलच कसा, असं शिकून आपल्याला यथार्थ बोध करून देत असतात. भगवंती नाही विचारणे पै मोक्ष सदा. दुसऱ्या जगात मला सांगतात नारायण हरी नारायण Thank you.
नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळकळांचा लेख नाही माऊली संता जनाते त्या भगवंताचं जर आपण आपल्या या वैखरी वाणीनं जर नामानुष्ठान जर केलं काय होतं काळापासून त्याची मुक्तता होत असते असे काळ कधी द्वेष करू शकत नाही का असं करा नाही या नामसंकीर्तनाने पहिली गोष्ट काय होते ईश्वर कृपा ज्याला म्हणतात शास्त्रामध्ये 4 कृपेचे प्रकार गेलेले आहेत शास्त्र कृपा गुरु कृपा ईश्वर कृपा आणि अंतःकरण कृपा भगवंताची कृपा झाली तर त्या भगवद्भक्ताला काळ त्या ठिकाणी नित्यानंदीकडे जाऊ शकत नाही मला बस नका जाऊ त्यांच्या गावा नाम राहायच्या सेवा तुकाराम महाराज त्याच्या शिवेला सुद्धा स्पर्श सुद्धा करू शकत नाही असे कारण तो नामधारक आहे भगवंताचा आहे देवाचा आहे मग देवाच्या भक्ताला देवदूत येतात ध्यान ठेवा आणि जे काही अज्ञानी लोक आहेत त्यांना देवदूत येतात दुसरी काय आपण पाहुणे आहोत कुणाचे की तुरती भाव झाले शांतदया पाहुणा आणि हे जर नसेल तर यमाचा पाहुणा यमाचे आहेतच भगवंत जर नामचिंतन जर नसेल आपण यमाचेच आहोत नामचिंतन जर असेल तर आपण देवाचे पाहुणे आहोत देवाचे पाहुणे आहोत पाहुणे म्हणजे आवडणे आवड पाहुण्या शब्द आता आवडणे आवडता शब्द करतात म्हणून तेथील नारायण हरी उच्चार नामाचा तेथे गळीकाळांचा लेख नाही आणि त्या नामचिंतनाचं जर वैभव अजून काही सांगत असेल नामचिंतनाने मनुष्य बहुशुद्धीला प्राप्त होत असतो मला शुचित्व त्याला प्राप्त होत असतं नामचिंतनाने काय सांगतो मला पहिलं नामचिंतनाने मर जातो विक्षेप जातो आणि आत्मस्वरूपाचं आवरण सुद्धा जातं बरं का कारण 3 दोष माणसाच्या चित्तामध्ये असतात मल म्हणजे पाप वासना थोडक्यात मल म्हणजे पाप वासना विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचा अज्ञान निष्काम कर्म करा मूलदूर जातो निष्काम उपासना करा विक्षेप दूर जातो आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करा आवरण दूर जातो दोष 3 दोष आणि 3 दोषाची निवृत्तीचे 3 उपाय आहेत मल विक्षेप आवरण पुन्हा सांगतात मल विक्षेप आवरण निष्काम कर्म निष्काम उपासना आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान ज्ञानाची प्राप्ती दोष 3 आणि 3 दोषाची निवृत्तीचे उपाय असं जर घडलं नारायण हरी उच्चार नामाचा काय होतं तेथे कळीकाळांचा लेख नाही कळीकाळाचा आणि भगवत भक्ताला स्पर्श सुद्धा करू शकत नाही मागे माऊलीने हरिपाठात आपल्याला गरवान मिळवलं आणि नित्य सत्यमी नित्य सत्यमी
नित्य सत्यवीत हरिपाठ व्यासी कळकळ करते पाय दृष्टी. याच्या चित्तामध्ये नित्याचं चिंतन आहे. नित्य काय आहे? परमात्मा वस्तू आहे. काय देव फक्त नित्य, बाकी सगळं अनित्य आहे ना. नित्य आणि अनित्य याचं मिश्रण झालंय. मिश्रण आणि ते वेग बुद्धीनं निवडून अनित्याचा परित्याग आणि नित्याचं ग्रहण, त्याला भावत्याग शास्त्रात वर्णन केलेले आहे. सार्वजनिक दृष्टीने जर आपण त्या नित्य आणि अनित्याचं चिंतन केलं तर अनित्य टाकव आहे. टाकू नित्य सत्य देवच स्वरूप आहे. नित्य हे देवच आहे, सत्य देवच आहे. नित्य सत्य आणि अमित म्हणजे व्यापक, फार मोठं ब्रह्मात्र मोठं व्यक्तीने त्याला अमित असं म्हणतात. नित्य सत्य मित हे भगवंताचं लक्षण आहे आणि हरिपाठात आहे. नित्य सत्य मित हरिपाठ, हरिपाठात सगळं आहे. आणि असं जर त्या नित्य स्वरूपाचं जर आपण चिंतन करू लागलो तर कळकाळाचे असे न पाहे दृष्टी मावली सुद्धा त्याच्यावर काळ सुद्धा वक्र दृष्टीने पाहू शकत नाही असं आहे. बरं, अरे मला सांगू का, मरणाची भीती ज्ञानी पुरुषाला नसते महाराज, नसते. बरं, त्याच्या जिवंतपणीचं बोध झाल्यामुळे त्याच्या मरणाचा मरण त्याचं मेलेलं असतं. मरण माझे मरणे गेले मज केले मरण हे कोणाला आहे? आत्म्याला का देहाला? देहाला. मरण हे देहाला आहे, स्थूल देहाला आहे. आणि स्थूल देहाला मरण आहे आणि स्थूल देहामध्ये आत्मराजा आहे आणि आत्मस्वरूप आहे. आत्मा ब्रह्मस्वरूप आहे. शास्त्र सांगते देह अनित्य, नित्य आत्मा. नित्य सत्य आपण आता चिंतन केलं ना तर अनित्य देह आहे आणि नित्य आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाचा जर आपल्याला यथार्थ बोध झाला देह राहायला काय गेलं काय हे साधू पुरुषाला दुःख होते महाराज. त्याला तुकोरायांनी पुन्हा अनेक ठिकाणी सांगितलं की शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा रणी. रणांगणामध्ये शूराची परीक्षा असते आणि साधूची परीक्षा ही मरणाच्या काळी असते. मनाची एवढी वेदना होत नाही साधूला का, कारण त्याला कळलेलं असतं की मला मी अमर आहे ना. मरणाचा देह देहाला मरण आहे. आणि बरेच ठिकाणी आपण पाहतो गेले आपण त्याच्या आमची यात्रेला जातो.
बरेच लोकांचे ते व्याख्यान होतात. काय सांगत मला काय म्हणतात लोक, यांच्या मृतात्म्याला शांती लाभो. आत्मा आणि मृत, आणि आत्माकडे मृत असतो तू बोलतो काय, तुला काही भान आहे का? हे तो असं आहे, लोक काय करतो, लोकल करून तुम्ही खोटं टाकून घेतलं का? त्यापेक्षा बोलू नको ना तू. ऐकलं बरेच मृतात्म्याला शांती लाभो. ठोकून भाषण चालतं. मृत आत्मा मरतच नसतो, आणि जो मरत असतो तो आत्मा नसतोच. मग आपण देह का देहात, देह आपण का देहातले, आपण मंडप आहे. आपण मंडप, आपण का मंडपात बसलेले आपण आहोत, मंडपात बसणारे आपण आहोत. तसं देह आपण का देहात राहणारे आपण आहोत, देहात राहणारे आपण आहोत. मंडप आपण नाही, मंडपात बसलेले आपण आहोत. मंडप आपण भिन्न आहे का? भिन्न आहे, भिन्न आहे. मग आपण देहात आलो म्हणजे आपण देह भिन्न आहे का? भिन्न आहे, भिन्न आहे. बस म्हणा देह माझा ऐसा, मग भरोसा करेल. अशी परिस्थिती नामचिंतन नक्की माझी नाम अतिमोक्ष ऐसी साक्ष भूतांची. आम्ही देवाचं नाव घेतो, देव मिळावा म्हणून का मिळालेल्याचाच आनंद घ्यायचा म्हणून. मिळालेला आहेच आम्हाला. बरेच लोक म्हणतात आम्ही देव आम्हाला मिळायचं. काय मिळायचं बाबा? गीता वाच, हरिपाठ तुझं म्हणतो सर्व घटी राम. सगळ्याच्या हृदयात राम आहे की तुला मिळायचा, मिळालेलंच आहे. मिळाला पण बऱ्याच गोष्टी मिळतात पण कळत नाही. देव आपल्याला मिळाला नाही का? देव कळाला नाही, कळाला नाही. मिळणं वेगळं आणि कळणं वेगळं. एखाद्या बाईला म्हटलं, बाई साहेब तुम्ही नाव घ्या. घेतलं की त्याने नाव काय जास्त तिला त्या माताबरोबर असतोच अभ्यास. त्याला ते आपली बरं ते म्हणजे विशेषण देतात. त्याच्या वास्तविकतेचं काही नसतं एवढं, पण फार मोठं त्याला पद देतात अगदी आणि नाव घेतात. नाव घेतल्यानंतर एखाद्या माणसाने बाई तुम्ही याचं नाव घेतलं तर तुम्हाला मिळाला का? असं म्हणलं. बाई काय स्वागत करेल तुमचं? अरे मिळालेलं म्हणून आहे म्हणून तुझं नाव घेतलं. तसं आम्ही देवाचं नाव घेतो, मिळाला म्हणून तर मिळायचा म्हणून, मिळालेल्यांचा आनंद घ्यायचा म्हणून. नारायण हरे उच्चारण नामाचा विधीकडे काळाचा जीवन आहे वेळ. काळ त्या ठिकाणी येऊ शकत नाही का? तर मुक्त झालेले भक्त हे मुक्त असतात. कोणी सांगायचे भक्त हे मुक्त असतात तर मुक्त झाला त्याला भक्त म्हणायचं. भक्त हे मुक्त आहे तर मुक्त झाला त्याला भक्त म्हणायचं. जो मुक्त झाला त्याला भक्त म्हणायचं. वारकरी बरेच लोक म्हणतात पुढच्या बाजूने वारकरी चोरी करतात, चुकीच आहे. वारकरी चोरी करतात ते चोर वारकऱ्याचं सुख घेऊन चोरी करतात. उलट आपल्यापेक्षा त्यांचे माळी, त्याचे कपडे फार भक्ती असतात, फार वेगळे असतात. ते असं वाटते की हा फार मोठा महाराज आहे, साधू आहे. मोठं वक्तव्य वागतात. अशा प्रकारचे बाह्य सोंग आहे ध्यानात ठेवा. अरे परमार्थ अंतरंगात आहे बाबा. बाह्य परमार्थ वेगळा, अंतरंगाचा परमार्थ वेगळा. बाह्य रंग असावा पण अंतरंग सुद्धा असावा. कारण अंतर्बाह्य निर्मलत्व ज्याचं झालं त्याला वारकरी म्हणत आहोत. त्याचे आतले दोष गेले आणि बाहेरचे दोष गेले अशा प्रकारचं त्याला वारकरी म्हणजे कशाने दोष जातात? नाम चिंतने जातात. म्हणून नारायण हरी उच्चारण नामाचा तेथे कळकळांचा जीवन आहे. ज्याने काळावर मात जिंकली त्याला जीवनमुक्त मात म्हणतात. जीवनमुक्त मात आपण जीवनमुक्त सहज म्हणतात, पण जीवनमुक्त म्हणजे तरी काय? असं जर थोडं भजन करावे.
शास्त्रामध्ये सुंदर प्रक्रिया आलेली आहे. जीवनमुक्ताचं लक्षण त्या ठिकाणी सांगितलं की जीवनमुक्त कशाला म्हणतात सांगतो. देह तीन आहे, तीन देह स्थूल सूक्ष्म आणि कारण. स्थूल सूक्ष्म आणि कारण देहाहून भिन्न जे आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपानं संशयरहित प्रत्यक्ष ज्ञान त्याच्या चित्तात झालं, त्याला म्हणतात जीवनमुक्त. जमलं का? ध्यानात राहिलं नाही हो. म्हणजे तीन देहाच्या पलीकडे परमात्मा परवता आणि देह आढळतात. अलीकडे देह आहे आणि पलीकडे परमात्मा आहे. पण त्याला म्हणले वैकलनिक असो असा हा परमात्मा. आणि ज्यांना आत्मसात झाला तेथे कळकळांचा युग नाही. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्यचिन्हना गुण विठोबा. यथार्थ परमात्म्याचं जे स्वरूप आहे ना, सांगितलेलं ते यथार्थ स्वरूप जरी वेद जरी असला तरी त्या वेदाला सुद्धा परमात्मा अनाकरणीय आहे. वेदाला तो सहजासहजी न सापडणारा आहे. याचं विवेचन महाराजांनी तिसऱ्या चरणात केले. परब्रह्म ज्यावेळी संतांना
सांगायचंय परमात्म्याचं वर्णन त्यावेळी ते अशा प्रकारचे शब्द वापरला ते हे समजलं ना साजेची विकी कालोबा तेरे तेरे ते शब्द आहे कारण बरोबर पहिलं कसं लिंग आहे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग आणि नपुंसक ते ब्रह्म सुंदर ते ध्यान बरं का तिथं बघा सुंदर तो नाही बरं का सुंदर ते ध्यान असं करते ते म्हणजे निर्गुण स्वरूप असं त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे असं वेद कसा आहे फार छान आहे म्हणजे या वेदामध्ये सगळं आलेलं आहे त्याच्या वेद हा अपौरुषेय आहे पुरुषकृत नाही बरं पुरुषाच्या बुद्धीतून तो निर्माण झालेला आहे देवाने सुद्धा निर्माण केला नाही मग सांगतात अपौरुषेय म्हणजे विष्णू परमात्मा असे शेव करत असताना त्यांच्या श्वासाबरोबर वेद बाहेर पडले सहज उठले असताना ऋग्वेद दिलेले संविधान अथर्ववेद सहज बाहेर पडले त्याच्यामुळं त्याच्यामध्ये दोष नाही निर्दोष नाही वेद वेदामध्ये सगळं अगदी सत्य आहे का तर पुरुषकृत नाही ते पुरुषाने जर ग्रंथ केला तर त्या पुरुषाच्या बुद्धीमध्ये 4 दोष सांगितलेले आहेत पहिला दोष भ्रम दुसरा आहे प्रमाद तिसरा आहे विप्रलिप्सा चौथा आहे करणा पाठव 4 दोष प्रत्येक माणसाच्या चित्तात आहेत भ्रम आहे साहजिक भ्रम आहे प्रमाद चूक आहे प्रमाद विप्रलिप्स म्हणजे विषयाची इच्छा करणा पाठव म्हणजे चुकीचं ऐकलेलं कर्ण म्हणजे कान पाठव म्हणजे अशुद्ध चुकीचं ज्ञान ऐकलेलं ही 4 दोष असतात पण हे पुरुषाने केलेल्या ग्रंथात नकळत येतात पण वेद मात्र अपौरुषेय आहे त्याच्यामध्ये इत्यादी दोष नाही संबोधच नाही पण तो वेद त्या भगवंताला जाणण्याचा त्याने प्रयत्न केला काय झाला त्याला जीव यथार्थ कळाला नाही बस नाही कळालं शेती नेती नेती म्हणती एको गोविंद वेद जाणू गेला
मला सांगतात वेद जाणून गेला पुढे मावला त्यानं जाण्याचा प्रयत्न केला पण मौन त्याच्या हाती लागलं म्हणजे त्याची बुद्धी कोणती झाली बस. वेदाला सुद्धा जो अगम्य आहे नाही का सामान्य कष्टित जीवाचे काय करावे ते मुळे तुझला प्राप्त कैसे प्रश्नांत प्रश्न केला आहे. वेद जिथं कमी पडतो अपुरा पडतो तिथं आपली बुद्धी कमी पडते हे वेगळं सांगण्याचं काम म्हणून ते स्वरूपच असं आहे की ते वाढीचा विषय नाही मनाचा विषय नाही आणि अवाच्य स्थिती अशा स्वरूपाची ती आहे. कारण जे बोलल्या गेलं ते जड असतं बघ का जे बोललं जातं ते जड आहे आणि जे बोललं जात नाही ते चेतन आहे. देवाला तुकाराम महाराज म्हणतात देवा तू कसा आहेस रे का तुझ्या स्वरूपाचा जर मी विचार केला ना तर तुझं स्वरूप हे माझ्या मनालाही आणि वाचेलाही अगम्य अतर्क्य अशा स्वरूपाचं आहे. मन वाचातीत तुझे स्वरूप वाचा आणि मन हे पांगुळे होतात बस. मग तुला मोजण्यासाठी आम्ही एकच काय केलं भक्तीचा अंगीकार केला बस. देवा तू फक्त आकळतो फक्त भक्तीने आहे तुझ्या नामचिंतनाने तुझ्या भक्तीने फक्त तू आकळतो तू आकळ अशा स्वरूपाचा आहे. म्हणून ते तिला प्रमाण नेणवे त्या विधाला सुद्धा कळाला नाही परमात्मा. शेष सुद्धा शिरला त्याच्या जीवात नाही का वर्णन केलं त्यांनी त्याचं फल काही स्वतः देवाचं फल म्हणजे शेष झाला नाही त्याने सुद्धा वर्णन केले पण जीवाचे फलंग झाला बस. त्याला सुद्धा तो देव जवळ असून त्याला कळाला नाही. त्या शेषाला सुद्धा भगवान परमात्मा यथार्थपणे कळाला नाही. म्हणून ते केलं प्रमाण नेणवे विदासे तो कसा आहे नाही समजत. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार तुझी करहुराया. परमेश्वरा तू कसा आहेस हे निराकार अशा स्वरूपाचा आहे. कारण शास्त्राने देवाचे 3 भाव सांगितले बरोबर सगुण साकार सगुण निराकार आणि निर्गुण निराकार. परमात्मा आहे. सामान्य माणसाला कसं कळते युवजंतुचे केवी कळे आम्ही सामान्य आहोत आम्हाला त्या भगवंताचं कसं स्वरूप कळणार. कारण ते वाणीचा विषय भगवान परमात्मा शब्दात तिथे लागत चालत नाही महाराज बस. शब्द वाणी मन सगळे कोणतीच अशा प्रकारचे होते. काय केलं म्हणजे तो प्राप्त होतो भक्ती साध्य भगवान परमात्मा प्रेम साध्य भक्ती साध्य आहे असं आहे. भक्ती सहज प्राप्त होऊ शकतो. भक्तीच्या
बळावर भक्तीच्या सामर्थ्यावर भगवान परमात्मा एका आपलासा होतो. म्हणून भक्ती एव गरजेची नारद भक्तिसूत्रामध्ये नारदांनी सांगितलेलं आहे की भक्ती हे सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे. त्या नामचिंतनाने आम्हाला फलप्राप्ती झाली. कोणत्या फलाची प्राप्ती झाली? वैकुंठाची प्राप्ती झाली. वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ या शब्दाचा अर्थ की स्वरूप स्थिती. वैकुंठ म्हणजे काय? आपली आत्मस्थिती याला वैकुंठ म्हणतात. ज्ञानदेवा पाठ हरी हा आपल्याला शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेवा फळ नारायण पाठ. आम्ही नारायणाचा पाठ केला म्हणून आम्हाला फळ प्राप्त झालं. नारायणाचा पाठ आणि मग फलाची प्राप्ती. नारायण पाठ केला म्हणजे हरिपाठ केला. नारायणाचं आम्ही चिंतन केलं, जन्मजन्मांतरात केलं, आई जन्मात केलं आणि ते फळ आम्हाला प्राप्त झालं. आणि त्याचा परिणाम काय झाला? सगळीकडे वैकुंठाचीच प्राप्ती झाली. वैकुंठ म्हणजे स्वरूप. आम्हाला सगळीकडे त्या चैतन्याची चैतन्याच्या शास्त्राने दोन प्रकार केले. सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य. सामान्य चैतन्य आहे सगळीकडे आहे. सामान्य चैतन्य कसं असतं आणि विशेष चैतन्य कसं असतं? लाकडामध्ये अग्नी आहे तर सामान्य अग्नी आहे. घर्षण झालं तर त्याच्यामध्ये जो प्रज्वलित होतो तो विशेष अग्नी झाला. तसं तुमच्या आमच्या हृदयामध्ये देव आहे मान्य आहे. पण ज्याला त्या देवरूपाची अभिनत्वाने प्रतीती आली मी वासुदेव स्वरूप आहे तत्वसी महावाक्याचा त्याच्या अंतःकरणामध्ये बोधा ठसरला ते विशेष चैतन्य. त्याला विशेष चैतन्य शब्द म्हणेल. असं चैतन्याची व्याप्ती आम्हाला समरूपाने या अखिल विश्वामध्ये आम्हाला हे आलेले आहे. घरला घनदाट फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे सगळीकडे आम्हाला वैकुंठाची म्हणजे प्राप्ती म्हणजे देवाची प्राप्ती. आम्हाला देव सगळीकडे दिसतो. पण या दृष्टीला आता जगत दिसत होतं ते सत्वरूपणे दिसत होतं. पण आमच्या दृष्टीने आम्ही चिंतनाने गुरुकृपेने भगवंताच्या भक्तीने आमची जी विषयाची दृष्टी जगताची दृष्टीने नव्हे जगत सत्यत्वाची जी दृष्टी होती ती आता दृष्टी कायमची गेली आणि आम्हाला जगताची दृष्टी जाऊन जगन्नाथाची दृष्टी आम्हाला प्राप्त झाली. आम्हाला आता जग न दिसता जगन्नाथाच्या रूपाने ते प्रतीला आलं. त्यांच्या जन्मामध्ये सहजता निर्माण झाली. सहज अवस्था त्याला म्हणतात. ज्ञानीपुरुषाची सहज अवस्था असते. बरोबर उगत असं वेगळं काहीतरी करतात हे नाही नसतात. आणि लक्ष ज्ञानीपुरुषाचे नसतंच नाही. आपण पाहतो सोंगे शिंदे काही दिवस परमात्म्यामध्ये फार सोंगीने गेलो. काय अरे सोनं देव प्राप्ती होते का? भक्तीचं अवलंबन लोक आणतात. माळा मंत्र काय पुष्कळ जास्त माळा घातल्या म्हणजे सावध झाला का? भगवी कपडे घातले म्हणजे सावध झाला का? तो कारण मला स्पष्ट म्हणजे भगवत निष्पाद सहजाची असते. पुत्रधर्म भगव आहे काय भगवान झाला नामे अंतजीवश्य केला कामे. त्याला म्हणून नाही साधू मुक्ताबाई घडवत्या. त्याला जगी विटंबना बाधो जगामध्ये विटंबना होईल फजिती होईल त्याला. अहो साधूचं सुख हातात घेतात असं नाही. पुरुष कालामध्ये सुद्धा साधू सुख घेत होते. पण घेत होते. एक साधू एका घरी चोरी करण्यासाठी तो गेला.
त्या पती पत्नीचं बोलणं सुरू होतं. ते जागी होते, ते बोलत होते, गरीब होते. घर फार मोठा राजवाड्यासारखं होतं, चांगलं घर होतं, माळाचं सागवणी लागलं सगळं काही होतं. त्याला वाटतं श्रीमंत असतील, गरीब लोक होते ते. पती पत्नी बोलत होते. हा जो ऐकत होता त्यांचा संवाद सुरू होता की आपली मुलगी आता पोच झालेली आहे. आपण काय 10-20 एकर आपल्याकडे थोडी शेती आहे आणि थोडा पैसा आहे. आपण हे सगळंच आपल्याला जवायला गेलं, आपल्याला मुलगा नाही आणि ही मुलगी श्रीमंती काय असेल आपली जमीन जमीन सगळं त्याला देऊ, त्याला घरजवळच करून ठेवू. हे कोण ऐकत होता? सगळं ऐकत होता. त्याने विचार केला की आता आपण नेऊन काय देणार? एवढं काही श्रीमंत नाही, एवढं गरीब पण देण नाही. त्यापेक्षा आपण जर साधू झालो तर त्यांनी ठरवलं की एखाद्या साधू पुरुषाला आपली मुलगी द्यायची. बस कोणी कधी दारू पिणाऱ्याला, मौज खाणाऱ्याला, वाईट वागणाऱ्याला मुलगी द्यायची नाही. कोणी साधू असेल त्याला आपली मुलगी द्यायची. त्या ते चोरानं ऐकलं म्हणा. त्याने निषेध केला की आपण साधू आहे. बस तू लगेच वेश पालटला. रात्रीच्याच वेळी त्यांनी आपली साधू पुरुषाची भव्य कपडे अशा प्रकारे धारण केली, माळा मंत्र अगदी. आणि तिथं बाया पाणी भरत होते, त्या आडावर जाऊन बसला. एका साईडला बसला, अगदी ध्यान लावून बसला. सकाळी त्या माता बरोबर पाणी भरण्यासाठी आल्या. पाहता तर कोणतरी साधू आहे. अगदी साधू म्हणजे आपले त्याने जप सुरू केलं होतं महाराज. त्याचा जपाचा मंत्र कोणता होते मला चुकीचं झालं होतं. रामकृष्ण जप करेलच कसा होतो. त्याच्या जीवनात कोण होती? मुलगी होती, संपत्ती होती, त्याचे घर होतं, सगळं होतं. जप करत होता, आपल्या डोळ्याला भेटून जप करत होता. बरेच लोक येऊ लागले, पाया पडू लागले, पण डोळे साधू उघडायला तयार नाही महाराज. बरेच लोक म्हणू लागले महाराज आपल्या घरी चला. साधू हलला ना, बोला ना, डोळे उघडेना, मेला का काय ते बी कळत. मेला का काय म्हणून त्याचा श्वास चालू आहे. ते सुद्धा आले. त्यांनी ठरवलं होतं की एखाद्या महात्माला आपली मुलगी द्यावी. त्यांनी नक्की विचार केला की हे देवानेच आपलं घर नाही तर ह्यालाच आपली मुलगी देऊ. म्हणजे महाराज चला आमच्या घरी, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. तुम्हाला रातच्या बाजूला एकदा लागली होते, आता पुन्हा वेळ आली. म्हणजे निघला महाराज. निघाल्यानंतर सगळं गाव काय साधू, काय पोहोचलेले साधू, काय मोठे साधू आहे. सगळं गाव सगळं चौकार बाजार केला. आणि पोलीस तांडा सुद्धा आला त्या ठिकाणी. पोलिसाची फौज त्या ठिकाणी गर्दी हटवायला. त्यात 2 पोलीस असे होते की त्या पोलिसाच्या कस्टडीत हे पाठ खाऊन आलो होतं. 6 महिने त्याला त्यांनी इतकं मारलं होतं त्याला. त्या चोराने ते पाहिले पोलीस, यांनी आपल्याला मारलं होतं. याच्या हाताखाली आपण 6 महिने मार खाल्ला. यांनी जर आपल्याला ओळखलं तर आपल्याला पुन्हा जेल होईल. त्यांनी काय केलं महाराज, अशी थोडीशी पतली गर्दी झाली, सरळ डोंगराकडे पळू लागला. पळू लागल्यानंतर सगळे लोक त्याच्या बाबत बोलू लागले. जोरात पळून गेला तर शेवटी पळून गेला. त्यांनी विचार केला मी जर साधूचं सोंग घेतलं, सगळे लोक श्रीमंत लोक माझ्या मागं लागतात. जर खरा साधू झालो तर जो का माझ्या मागं लागणार नाही. म्हणून देवीची रज चरणीची माती धावत चालते मागे मागे. साधू पुरुष काही सामान्य असते म्हणा. नवे नवे सगळे जग देवाचं ऐकत. देव ज्याचं ऐकतो त्याला साधू म्हणतात. तुकामुळे संत सेवा सर्व देव वरिष्ठ. देवाची सेवापेक्षा साधूची सेवा वरिष्ठ श्रेष्ठ अशा स्वरूपाची आहे. का? साधू आपल्याला बोध प्राप्त करून देतात. साधू बोध झाला गुरुनिया ठेला खायचे मुलाला अनुभवी म्हणून ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्व वैकुंठ केले असे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याचे म्हणा, झोपले हरिपटाचं. माऊली कोणता सांगतात आवडून बाबांनो, तुम्ही हरीचे चिंतन करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखाला म्हणा असं 2दा का सांगितलं त्याचं कारण आहे बाबांनो, लक्षात ठेवा. हरिमुखे म्हणा म्हणजे तुम्ही कोणाला हरिमुखे म्हणा. आणि दुसरं सांगण्याचं माऊलीचं हे बरोबर आहे, हरिमुखी म्हणा म्हणजे तुम्ही स्वतःला हरी समजा. हरिमुखा
हरी समजा देह समजू नका, हरी समजा, हरिमुखी म्हणा, निश्चय करा तुम्ही हरी स्वरूप पहा. देवाची भजे तुका म्हणे खरे तुम्ही हरिमुखी म्हणा. त्याचा अर्थ आहे देवाची भजे आणि हरिमुखी म्हणा आपली मिळतं जुळतं अशा प्रकारचं बोलायचं. आणि माऊलीचं एक वाक्य अशा स्वरूपाचे आहे. आणि सगळ्यांनी संतांनी शब्द जरी भिन्न असले तरी त्याचं तात्पर्य मात्र एक असतं. त्यांना ठेवा, त्यांचा बोधामध्ये अजिबात फरक नसतो महाराज. शब्दामध्ये भिन्नता असेल पण अर्थ दृष्टीने अर्थरूपतेच्या दृष्टीने एक वाक्यता स्वरूपाचे. म्हणून मला जेव्हा फळ हे हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची म्हणा, त्याचं पुण्य होईल तयार होतं की ते पुण्य आपल्याला घरासाठी काम येत नाही. ते पुण्य नामचिंतनाने प्राप्त झाले. काय सांगू तुम्हाला, नाम म्हणता वाट झाली यज्ञ पाऊला पावली. नवे नवे लाख मारा तर त्याच्या पुढे आपल्याला जाऊन सांगितलं कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक आहे नाम जपता. कोटी यज्ञाचं फळ एकीकडं, एका नामचिंतनाचं फळ एकीकडे. म्हणून माऊलीने आपल्याला सांगले बाबा तुम्ही यज्ञ करू शकत नाही, तुम्ही गरीब आहात. सामर्थ्य लागतं, श्रीमंत लागतं मनुष्य यज्ञ करायला. पण नाम यज्ञाचा अंगीकार करणं हा यज्ञ नामाचा तुम्ही आपल्या वाणीमध्ये चालू ठेवा. आणि त्या नाम यज्ञाने तुम्ही का वैकुंठाची तुम्हाला प्राप्ती होईल, ब्रह्माची देवाची तुम्हाला आत्मपणे प्राप्ती होईल. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी असा हा या अभंगाचा आपल्या अल्पपद्धतीने आपल्याकडे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे शब्द आपण जवळजवळ चिंतनामध्ये घेतलेले आहेत त्या प्रकारचे. आणि याचा मुख्य अर्थ असा माऊलीला एकच सांगायचं की बाबा तुम्हाला माझी ज्ञानेश्वरी कळवली कारण माऊलीने आजपान शेवटी लिहिला बरं म्हणजे. कारण दया अर्थ करण्यात आहे ना, सगळे संत आहेत पण माऊली हा शब्द फक्त माऊलीलाच वापरला बरं का. माऊली म्हणलं की आपल्याला समोर ज्ञानेश्वरी महाराजांना तुम्ही जातात. मातृ हृदय सगळ्या संतांचं आहे पण माऊलीलाच फक्त, कारण की माऊलीचं वेगळंच वैभव आहे असं. अमृतान ओलेला माऊलीचे 5 ग्रंथ आहेत ना, अमृतानुभव आहे, चांगले 65 आहे, गाथा अभंगगाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे. फार त्याच्यामध्ये थोडी क्लिष्ट विषय आहे बरं का, प्रक्रिया त्याच्यामध्ये विचार करायचा. आव्हान घालणार सहज घरून जाता यावं, सहज त्याचा उद्धार व्हावा ही इच्छा मनी माणसे माऊलींच्या आतल्या अंतकरणात असल्या कारणानं माऊलींनी सहज शेवटी सामान्य लोकांसाठी किंवा यांच्याही उद्धाराची आपल्याला जात आहे, यांचा उद्धार व्हावा यासाठी 27 अभंगाचा एक हरिपाठ नावाचा ग्रंथ, फार मोठा ग्रंथ आहे, फार मोठा ग्रंथ आहे. आणि आपल्यासाठी लिहिला म्हणा, माऊलीला लिहिण्याची गरज होती का? माऊलीने ग्रंथ माऊलीसाठी लिहिले का आपल्यासाठी हो? आपल्यासाठी लिहिले ना. माऊलीला काही गरज नव्हती की उद्धार मुक्त होते ते. त्यांनी जे आपल्याला ग्रंथ संपदा आपल्याला दिली, आपला उद्धार व्हावा, त्याचं श्रवण करावं, मनन करावं, चिंतन करावं, भगवत स्वरूपाचा साक्षात्कार करून घ्यावा म्हणून हा आवर्जून हरिपाठ अशा प्रकारचा. आणि 27 काही मोठी अवघड नाही, जास्त नाही. 27 अशा प्रकारच्या बंगाई सगळ्यांचं पाठ आहे ते सगळ्यांच्या त्यांनी पाठ करा. मी असे पाहिले महाराजांच्या संस्थेमध्ये गुजरात घेतला आमचे बाजार या माता, आणि त्यांनी ऐकून हरिपाठ पाठ केले. यात नवल नाही, गीतेचा 15वा अध्याय 12वा अध्याय विष्णू सहस्त्रनाम नाथांचा हरिपाठ खूप काकडा एवढं त्यांच्या आमचे बाजार गुजरात ऐकून त्यांच्या पाठ प्रयत्न केला तर सगळे होऊ शकतो मला. म्हणून हरिपाठ अशा प्रकाराचा विपाठ करायचा. नवे नवे आपली वारकऱ्याची संध्या आहे हरिपाठी. हरिपाठ म्हटल्याशिवाय अनुग्रहण करू नये, करून दोष लागतो म्हणा. हरिपाठ दररोज म्हणावा आणि मग अनुग्रहण करावं. वेळ नसला तर स्वयंपाक करताना ते माऊली हरिपाठ म्हणावं. टीव्ही पाहिल्यापेक्षा हरिपाठ म्हणाला पाठ करून ठेवा, हरिपाठ म्हणा. आपण काम म्हणजे सगळ्यांनी एकत्रित बसा नाही तर एकत्रित नाही येत आलं तर आपण कामामध्ये आपण हरिपाठ सहज म्हणू शकतो. गुरुपरंपरेचे आपण म्हणायचे आणि मग मात्र जेवण करायचं असा नियम आपल्या जीवनामध्ये ठेवा. हेच माऊलीचं मनोगत आहे. माऊली आपल्याला सांगतं की तुम्ही हरिमुखी म्हणा, पुण्याची
विना कोण करी आणि ज्या संतांनी आपल्याला हा उपदेश केलेला त्या संतांचा आपण एकदा भजन करा. ज्ञानेश्वर
चिंतन करण्याचं ठरवलं आणि आज हरिभक्त परायणाचे गुरुबंधू प्रकाश महाराज यांनी 25 समाज वापरून हरिपाठातलं सुंदर असं कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे आणि हरिपाठाचं जेवढं कीर्तन करत जाऊ आपण तेवढं वेळ भरपूर लक्षात राहते. सुंदर असं कीर्तन याच्यात आहे. कारण हरिपाठ हा समजून उमजून पाठ केला तरच त्या हरिपाठाचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. इथं हरिपाठ घेऊन टाकलं म्हटल्यानंतर ते काही जमत नाही. हरिपाठाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे आणि या कलियुगामध्ये परमार्थ कसा करावा हे संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जर परमार्थ केला आपल्याला भगवंताची तो प्राप्त झालेलाच आहे त्याची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपल्या वारकरी पंथामध्ये नामाला महत्त्व दिलेलं आहे. ज्ञानदेवा पाठ शेवटी सर्वत्र वैकुंठ केलेलं आहे. ज्ञानदेवाला नारायण पाठ नारायण जर आपण चालता बोलता जर नारायणाचं पाठच करून टाकलं तर बावडीने जे म्हटलेले जे भेटे होतं त्यामध्ये जे भगवंत ही वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या हरिपाठाला आणि हरिपाठ साधा विषय आपल्याला केव्हाही घेता येतो. काम करताना प्रत्येक वेळेस घेता येतो आणि सोपा परमार्थ आपण करायला पाहिजे. हरिपाठ प्रत्येकाचा पाठ झाला पाहिजे, त्याचा अर्थ समजला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण याची उत्तर सुरू केलेले आहे. महाराजांना विनंती केली आणि या ठिकाणी आले त्याबद्दल सावता महाराज या मंदिर समितीतर्फे महाराज यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अशीच या ठिकाणी आपण वेळोवेळी आम्हाला कार्य करायला विनंती करतो. तुकाराम तुकाराम एकादशीची सेवा आमचे संत धुरे यांच्याकडे उद्या सकाळी काला होईल आणि महाप्रसाद होईल. आमचे संत धुरे विनंती आहे की सर्वांनी महाप्रसाद घेण्यासाठी येण्याची कृपा करावी. विठ्ठल विनंती आहे सर्वांनी चहा घेतल्याशिवाय जायचं होली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम
विठोबा सावकार महाराज मंगलमूर्ती गणपती बाप्पा ऐकासी भैरवेश्वर मित्र मंडळ भव्य आरोग्य तपासणी आहे उद्या. त्याच्यामध्ये रक्तदाब, शुगर तपासणी आणि सर्व आजारावर निदान या ठिकाणी आपल्याला मिळेल. तरी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये